नमस्कार. आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत, ज्याची कहाणी खरंच ऐकण्यासारखी आहे. हो, आपण बोलतोय फणसाबद्दल. आपण कधी विचार केलाय का, की जगातलं सगळ्यात मोठं फळ, त्याचं रहस्य काय असेल? म्हणजे असं काय आहे त्याच्या आत, जे त्याला इतकं खास बनवतं? चला तर मग, आज हेच रहस्य उलगडून पाहूया. सुरुवात करूया या फळाच्या ओळखीपासून. याला काही गमतीने नाही तर अगदी खरंच उष्णकटिबंधीय फळांचा राजा म्हणतात. हा बघा, हा आहे आपला फणस. हिंदीमध्ये याला कटहल म्हणतात आणि इंग्रजीमध्ये जॅकफ्रूट. बाहेरून कसा अगदी काटेरी दिसतो नाही का, पण आतून आतून मात्र गोड आणि सुगंधी गऱ्यांनी अगदी भरलेला असतो. आणि आपल्या भारतात तर याची लोकप्रियता काही वेगळीच आहे. आणि एक गंमत सांगतो. एका फणसाच्या झाडाला एका सीझनमध्ये तब्बल 50 ते 100, हो 50 ते 100 इतके मोठे फणस लागतात. विचार करा केवढी प्रचंड उत्पादन क्षमता आहे. आता फणसाची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, याचे ना 2 वेगवेगळे अवतार आहेत. एक म्हणजे कच्चा फणस आणि दुसरा पिकलेला फणस. आणि गंमत अशी आहे की या दोघांची चव आणि उपयोग यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि खरी जादू इथेच सुरू होते. कच्चा फणस तो वापरला जातो भाजी म्हणून. इतकंच काय, त्याला तर वेज मटण असंही म्हणतात. आणि दुसरीकडे पिकलेला फणस, तो म्हणजे गोड गर आणि मिठायांची जणू खाणच. म्हणजे बघा, एकाच फळाची ही 2 रूपं. खरंच कमाल आहे. कच्च्या फणसाला तर आपण कुलिनरी कॅमॅलियन किंवा पाककृतींचा सरडा म्हणू शकतो. कारण तो कोणत्याही पदार्थात अगदी मिसळून जातो. त्याची भाजी करा, कटलेट बनवा, बिर्याणी किंवा पुलाव, काहीही. आणि म्हणूनच जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी हा मटणाला एक जबरदस्त पर्याय आहे. बरं, आता येऊया पिकलेल्या फणसाकडे. आहाहा, याच्या त्या गोड गऱ्यांपासनं काय काय नाही बनत. फणसपोळी, आईस्क्रीम, मिल्कशेक, जॅम, अगदी बर्फी आणि लाडूसुद्धा. म्हणजे गोड पदार्थांची तर ही एक पर्वणीच आहे. आणि चवीबद्दल तर बोलायलाच नको. अप्रतिम. आता यातही 2 मुख्य प्रकार आहेत बरं का. एक असतो कप्पा फणस. याचे गरे थोडे कडक, कुरकुरीत आणि कमी चिकट असतात. आणि दुसरा असतो रसाळ फणस. हा नावाप्रमाणेच एकदम मऊ, रसाळ आणि भरपूर गोड असतो. प्रत्येकाची आपली आपली आवड असते. ओके, तर आता आपण फणसाच्या एका अशा भागाबद्दल बोलूया, ज्याला आपण बहुतेक वेळा सरळ फेकून देतो. हो, मी बोलतोय फणसाच्या बियांबद्दल, कारण यात एक मोठं पौष्टिक रहस्य दडलेलं आहे. 1 मिनिट थांबा. आपण काय करतो? गरे खातो आणि बिया फेकून देतो, बरोबर? पण विचार करा, असं करून आपण कदाचित त्या फळातला सगळ्यात पौष्टिक भाग तर फेकून देत नाही ना? या बिया म्हणजे अक्षरशः एक छुपा खजिना आहेत. यांच्यामध्ये प्रोटीन्स, फायबर आणि अनेक महत्त्वाची खनिजे ठासून भरलेली आहेत. आणि त्या खायच्या कशा? सोपं आहे. त्या उकडून खाऊ शकता, भाजून खाऊ शकता किंवा भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता. पुढच्या वेळी फेकू नका. म्हणजे बिया इतक्या पौष्टिक, तर मग विचार करा अख्खा फणस आरोग्यासाठी किती फायदेशीर असेल. फणस म्हणजे फक्त चव नाही, तर तो आरोग्यदायी गुणधर्मांची एक खाण आहे. आता जरा त्याच्यातल्या पोषक तत्वांवर नजर टाकूया. यात कार्बोहायड्रेट्स आहेत, जे ऊर्जा देतात. भरपूर फायबर आहे पचनासाठी. व्हिटॅमिन ए, सी, B6 सारखी महत्त्वाची व्हिटॅमिन्स आहेत. इतकंच नाही तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजंसुद्धा आहेत. म्हणजे एक प्रकारे हे एक कम्प्लीट पॅकेजच आहे. तर मग हे सगळं खाल्ल्यावर होतं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपली पचनक्रिया सुधारते. आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आपल्याला झटपट एनर्जी मिळते. हृदयाच्या आरोग्यासाठी हे उत्तम आहे. आणि हो, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा याचे खूप फायदे आहेत. आता जरा फणसाच्या प्रवासाकडे बघूया. म्हणजे एका पारंपरिक फळापासून ते आजचा ग्लोबल ट्रेंड बनण्यापर्यंतची त्याची ही सफर खरंच खूप रंजक आहे. विशेषतः कोकण, कर्नाटक आणि केरळ यांसारख्या भागांमध्ये जर आपण पाहिलं तर फणस हे फक्त एक फळ नाहीये. ते तिथल्या संस्कृतीचा, सणांचा, पारंपरिक जेवणाचा आणि तिथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे, एक आधारस्तंभ आहे. ह्याचा प्रवास बघा कसा झालाय. प्राचीन काळापासून त्याला एक पारंपरिक महत्त्व होतं. मग 20व्या शतकात तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनला. 21व्या शतकात त्याला एक नवी ओळख मिळाली, व्हीगन फूड म्हणून. आणि आज आज तर त्याने जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. खरंच थक्क करणारा प्रवास आहे हा. आजच्या काळात तर फणसाचं रूपच पालटले आहे. तो व्हीगन लोकांचा मीट सबस्टिट्यूट बनला आहे.
त्याचे रेडी टू ईट पदार्थ बाजारात मिळतात. अगदी त्याची पावडर आणि चिप्ससुद्धा उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच जगभरातून याची मागणी आणि निर्यात दोन्ही झपाट्याने वाढतंय. तर मग हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच उभा राहतो. फणसाचे हे पौष्टिक गुणधर्म, त्याचा हा अष्टपैलू वापर आणि जगभरात वाढणारी त्याची मागणी, हे सगळं बघता फणस भविष्यातला सुपरफूड ठरू शकतो का? काय वाटतं? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.